या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। एक वॉर्ड एक उमेदवार निवडणुकीसह मतदार याद्यांबाबत विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घ्या। राज्य निवडणूक आयोगाची भेट घेत मनसेच्या शिष्टमंडळाची मागणी। 6 आणि 7 सप्टेंबरला दिल्लीमध्ये सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश। उपराष्ट्रपती पदासाठी निवडीची रणनीती ठरण्याची शक्यता। आमदारांना 10 महिन्यापासून निधी नाही, राज्य सरकार अडचणीतून चाललंय। संजय गायकवाडांची जाहीर कबुली। तर सगळ्यांना निधी दिला जातो, प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। रायगड पालकमंत्री पदावरून गोगावले नाराज असल्याची चर्चा। ध्वजारोहण केल्यामुळे पालकमंत्री ठरत नाही, रायगडचा पालकमंत्री मी व्हावं असं वरिष्ठांचं देखील म्हणणं। पालकमंत्री पदावर गोगावले ठाम। पालकमंत्री पदासंदर्भात संजय राऊतांचा दावा। अमित शहांनी उपमुख्यमंत्री शिंदेना सुनावलं। पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा, त्यामध्ये मी हस्तक्षेप करणार नाही असंही वक्तव्य। माझ्या भाषणाचा रोख ब्राह्मण समाजावर होता, पण माफी मागायचा प्रश्न येत नाही। मी समाजाचा उल्लेख केला नाही। भास्कर जाधव वक्तव्यावर ठाम। खोतके संपवल्याच्या विधानावरून ब्राह्मण महासंघानं माफी मागण्याची केली होती मागणी। जाधवांकडनं विनय नातूंना अनाजी पंतांची उपमा। तर ब्राह्मणांशिवाय गुहागरमधून भास्कर जाधव कसे निवडून येतात ते बघू। जाधवांना महासंघाचं खुलं आव्हान। कल्याण डोंबिवली पाठोपाठ नागपूर मालेगावमध्ये 15 ऑगस्टला चिकन मटण दुकानं बंद राहतील। कल्याणमध्ये खाटीक संघटनेचा पालिकेच्या गेटवर मटण विक्रीचा इशारा। जनतेचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न। कोणी काय खावं यासाठी जबरदस्ती कशाला। नागपूर आणि कल्याणमधील 15 ऑगस्टच्या मटण बंदीवरून आव्हाड आक्रमक। विकास योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढील महिन्यामध्ये नागपुरात व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धा। भाजप नेते बबलू गौतम यांची माहिती। तर पुणे विद्यापीठामधील व्हॉइस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धेचं परिपत्रक मागे घेण्याचा निर्णय। विद्यापीठाने राजकीय अजेंड्याचा भाग होऊ नये। विद्यापीठाने राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत। रोहित पवार यांचं ट्विट। महाराष्ट्रामध्ये जम्बो पोलीस भरती। राज्यात 15,000 पदं भरणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा वांद्र्यामध्ये कबुतरांना खाद्य टाकणं सुरूच। तर कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फुफ्फुसाचे गंभीर आजार। डॉक्टर सुजित राजन यांचे मुंबई हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र। कबुतरांसाठी हाती शस्त्र घेऊ अशी चिथावणी देणाऱ्या जैन मुनींच्या विरोधात मराठा एकीकरण समिती आक्रमक। उद्या आंदोलन करत जैन मुनींच्या धमकीला उत्तर देणार। परळीमध्ये दोन्ही शिवसेनेची मुंबई पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक। आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। गणेश मंडळाच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू। पक्ष जो उमेदवार देईल त्याचंच काम करणार। काँग्रेसच्या बैठकीत सर्व नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना शपथ। अडचणीच्या काळामध्ये पक्ष सोडू नका, पक्षासोबत एकनिष्ठ रहा। रमेश चेन्नीथला यांच्या सूचना। छत्रपती संभाजीनगरमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन। मतचोरीचा आरोप करत आंदोलकांनी काही काळ रेल्वे रोखली। अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं दादरच्या सिद्धिविनायक आणि पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी। चतुर्थीच्या निमित्तानं मंदिरामध्ये आकर्षक सजावट। छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईत गुन्हेगाराकडून मैत्रिणीवर गोळीबार। जखमी तरुणीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। तर आणखी 2-4 मुलींना गोळी मारणार आरोपीची दादागिरी। विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वजा करून उर्वरित फी महाविद्यालयामध्ये भरावी लागेल। उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय। भारताने सिंधू नदीवर धरण उभारण्याचा प्रयत्न केल्यास युद्ध अटळ। सिंधू कराराच्या स्थगितीचा उल्लेख करत बिलावल भुट्टोची भारताला धमकी। आम्ही बुडालो तर अर्ध जग घेऊन बुडू ही असे मुनीरची भाषा। ओसामा बिन लादेन सारखी माजी अमेरिकन अधिकाऱ्याकडनं पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याची मागणी। ट्रम्प यांनी चीनसोबतच्या टॅरिफची अंतिम मुदत आणखी 90 दिवसांसाठी वाढवली। स्टॉकहोममधील अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार चर्चेनंतर हा निर्णय। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।